पुढची महत्त्वाची बातमी, नीट पेपर फुटीचं नाशिक कनेक्शन आता समोर आलंय। फुटलेल्या पहिल्या पेपरची पहिली कॉपी नाशिकमध्ये मिळाली असं सूत्रांनी सांगितलेलं आहे। तर नाशिकमध्ये बनलेली पहिली कॉपी नंतर हरियाणामध्ये गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। नाशिकमध्ये फुटलेल्या पेपरचे 10 स्टेटस हरियाणामध्ये केले असं सूत्रांनी सांगितलेलं आहे। तर हरियाणा, बिहार, जम्मू काश्मीर आणि आंध्र प्रदेशमध्ये हे पेपर पोहोचलेले होते अशी माहिती आता सूत्रांनी दिलेली आहे। आज परीक्षा कॅन्सल झाली असेल, आम्ही हा मुद्दा उठवला, या देशातून अनेक लोकांनी उठवल्यानंतर कुठेतरी या सरकारला जाग आली। पण याच्या मागे कोण आहे, कोण सूत्रधार आहे, हे कुठे ना कुठेतरी शोधलं पाहिजे। आणि जे काही तिथं पनिशमेंट दिली जाते, जी काही कारवाई केली जाते, ती कारवाई कडकच्या कडक कशी होईल या बाबतीत दक्षता सरकारच्या माध्यमातून घेतली जावी। आणि जर नाही तसं काही केलं तर हेच विद्यार्थी पुढच्या वेळेस या सरकारला त्यांच्या पद्धतीने लोकशाहीच्या माध्यमातून उत्तर देतील। बीडच्या माजलगाव नगर परिषदेचा अनियमित कारभार पुन्हा एकदा समोर आलाय। अनियमित कारभाराच्या विरोधात जनजागृती आंदोलन करण्यात आलं। पीटीआर दाखल्या प्रकरणी कारवाईची मागणी करण्यात आली। गैरवापर झाल्यानंतरही संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आलेली नाहीये। नगर परिषद कार्यालयाच्या पायऱ्यांवर आता नागरिकांनी ठिय्या आंदोलन केलंय। प्रकारे मालमत्ता नसताना त्याला पीटीआरचा दाखला दिलेला आहे, त्याच प्रकारे शहरात मालमत्ता नसताना श्री राजेशजी जाधव यांना सुद्धा पीटीआरचा दाखला द्यावा ही आमची सगळ्याची माजलगाव नगर रायगड जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गावरील बहुतांश पेट्रोल पंप सध्या बंद आहे। इंधनाचा तुटवडा आणि पेट्रोल डिझेलचा साठा नसल्याने पंप चालकांनी पंप बंद ठेवले। त्यामुळे महामार्गावरून रहदारी करणाऱ्या वाहन चालकांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे। आणि याचाच आढावा घेतलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांनी। पाहूया। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरनं प्रवास करणाऱ्यांच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसते। त्याचं कारण आहे इंधनाचा तुटवडा। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पेट्रोल पंपांची नेमकी काय स्थिती आहे आपण पाहूया। हे जे आपण दृश्य पाहताय, ही दृश्य मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या लगत असणाऱ्या पेट्रोल पंपांवरची आहे। एरवी जर आपण पाहिलं तर याच पंपांवरती वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतात, गर्दी पाहायला मिळते, वर्दळ पाहायला मिळते। मात्र आज जर पाहिलं आपण चित्र तर अक्षरशः शुकशुकाट आणि निर्मनुष्य पेट्रोल पंप पाहायला मिळतात। इतकंच नाही तर पेट्रोल पंपामध्ये येणारे जे गेट आहेत ते देखील बंद करण्यात आलेत। महाड पासून पळसपेपर्यंत जर आपण आढावा घेतला तर अनेक ठिकाणी हीच परिस्थिती पाहायला मिळते। त्यामुळे आता या मार्गावरनं जे प्रवास करतायत त्यांना पर्यायी सीएनजीचा मार्ग धरावा लागतोय। ज्यांच्याकडे सीएनजीचं वाहन आहे ते सीएनजी पंपामध्ये थांबतात, मात्र तिथेही मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी पाहायला मिळते। काही मोजकेच पेट्रोल पंप आहेत ज्यांच्यामध्ये थोडंसं पेट्रोल आणि डिझेल याचा साठा शिल्लक आहे, मात्र ते सुद्धा मर्यादेतच दिलं जातंय। त्यामुळे आता या महामार्गावरनं जर प्रवास करत असाल तर आधी काळजी घ्या, आपल्या वाहनामध्ये पुरेसं इंधन आहे ना। कारण मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरच्या अनेक पेट्रोल पंपांवरची हीच परिस्थिती आहे। जर घरातून बाहेर पडला असाल आणि वाहनाला इंधन जर उपलब्ध झालं नाही तर कुठेतरी अडचणींचा आणि मोठ्या अडथळ्यांचा मुकाबला करावा लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकर सह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।